नेहमीच्या प्रथेप्रमाणे मंत्रिमंडळाची बैठक झाली। त्याच्यामध्ये काही महत्त्वाचे निर्णय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये काल घेण्यात आले। परंतु हे सगळं होत असताना आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की राज्यामध्ये सध्या थोडंसं ज्या भागामध्ये ऊस आहे, उदाहरणार्थ जालना, बीड, नांदेड आणि लातूर, उस्मानाबादच्या काही परिसरामध्ये तिथं ऊस आहे। त्याच्यामुळे एक लोकांच्या मनात आणि काही सातारा जिल्ह्यात पण आहे, तिथल्या लोकांच्या मनात जिथं ऊस आहे तिथं अशी भीती वाटते त्यांना, पुण्यामध्ये काही थोडंफार आहे की आपल्या ऊसाचं काय होणार। पहिल्यापासून महाविकास आघाडीच्या सरकारने हा ऊस वेळेमध्ये नेण्याच्या करता प्रयत्न चालवलेले आहेत। गळीत हंगाम लांबलाय, ऊसाचं क्षेत्र प्रचंड टनेज वाढलंय, त्याच्यामुळं एप्रिल एंडपर्यंत पण ऊस सगळा संपला नाही आता, म्हणून मे मध्ये आम्ही रिकव्हरी लॉस आणि ट्रान्सपोर्ट सबसिडी ह्या दिलेल्या आहेत। त्याचबरोबर आमचे साखर आयुक्त आणि आमचे सहकार मंत्री बाळासाहेब थोरात, बाळासाहेब पाटील हे दोघंही त्या बाबतीमध्ये फार बारकाईनं लक्ष देऊन आहेत। बाळासाहेब थोरात, जयंत पाटील आम्ही सगळे सतत आढावा घेतोय आणि कुठेही अडचण राहू नये याबद्दलची खबरदारी घेतोय। तरी देखील एक दुःखद घटना माझ्या बीड जिल्ह्यामध्ये घडली। त्याच्यामध्ये आपल्या एका शेतकऱ्यांनी आत्महत्या केली अशा प्रकारची बातमी आली। वास्तविक मी पुन्हा शेतकऱ्यांना आवाहन करील, आपण घाबरू नका। त्या संदर्भामध्ये ऊस सगळा गळीताला नेण्याच्या बद्दलचं काम सरकार करतंय, तसा संपूर्णपणे यंत्रणा कामाला लावली आणि ऊस संपवायच्या करता आमचे युद्ध पातळीवर प्रयत्न चाललेले आहेत आणि यदाकदाचित काही वेगळा प्रसंग आला तर सरकार तुमच्या पाठीशी आहे। तुम्ही असं टोकाची भूमिका कृपा करून कुणी घेऊ नका, ही पण विनंती, आव्हान मी माझ्या शेतकरी समाजाला करीन। त्याचबरोबर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे मधल्या काळामध्ये सुप्रीम कोर्टाने एक निकाल दिलाय निवडणुकीच्या संदर्भात। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आपल्या महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा ठिकाणच्या ड्यू आहेत आणि त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने त्यांना सांगितलं की उद्याच्या 10-12 दिवसात तुम्ही कार्यक्रम 15 दिवसामध्ये आमच्या पुढे द्या किंवा जाहीर करा। तर त्याबद्दल काही निवडणूक आयोगाचं मत आहे ते मांडण्याचा प्रयत्न ते सुप्रीम कोर्टात करतायत। सुप्रीम कोर्ट त्याबद्दलचा शेवटी जो निर्णय देईल तो सगळ्यांना मान्य करावा लागेल, तो सगळ्यांना शिरसावंदच राहणार आहे। त्याचबरोबर एकंदरीतच आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की एक राजद्रोहाचं कलम देखील सुप्रीम कोर्टाने जे पहिल्यापासून ब्रिटिशांच्या पासून चालत आलेलं होतं ते काही सूचना त्यांनी केंद्र सरकारला केल्यात आणि पुढं या कलमाचा वापर करू नये अशाही प्रकारचं सांगण्यात आलेलं आहे। शेवटी आपल्या घटनेमध्ये, आपल्या संविधानामध्ये, आपल्या कायद्यामध्ये ज्या काही वेगवेगळ्या यंत्रणांना वेगवेगळा अधिकार दिलेला आहे तशा पद्धतीने सुप्रीम कोर्टाने दिलेल्या अधिकाराचं आपण पालनच करत असतो आणि त्या पद्धतीने केंद्र सरकार करेल, राज्यांना पण तशा प्रकारच्या सूचना मिळतील असा माझा स्वतःचा कयास आहे। मध्ये एक बातमी आली की उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी मुंबईमध्ये कार्यालय काढणार असा निर्णय घेतला। वास्तविक कुणी कुठं कार्यालय काढावा हा ज्याचा त्याचा अधिकार असतो, आपल्यालाही माहिती आहे। जसं आपण दिल्लीमध्ये महाराष्ट्र सदन किंवा इतर वेगवेगळ्या राज्यांची सदनं आहेत, आपल्या नव्या मुंबईमध्ये देखील इतर राज्यांचे वेगवेगळे काही सदनं काढण्यात आलेली आहेत। आपल्या महाराष्ट्रामध्ये तर उभ्या भारतातनं बरेच लोक येतात, त्याच्यात नॉर्थचे असतात, साऊथचे असतात, उत्तर प्रदेशचे असतात, बिहारचे असतात आणि त्याच्यामुळं काही वेगळ्या पद्धतीचा मनामध्ये कल्पना ठेवून यूपी सरकारने तो निर्णय घेतला असेल। त्याला काही विरोध करायचं आमचं काही कारण नाही। आम्हालाही उद्या जर वाटलं तर आम्ही पण उत्तर प्रदेशमध्ये जाऊन कार्यालय त्या ठिकाणी काढू शकतो, पण एकंदरीत लोकांनी त्याच्यातनं गैरसमज निर्माण करून घेण्याचं कारण नाही, घाबरून जाण्याचं कारण नाही। त्या संदर्भामध्ये आपल्या भारतामध्ये कुठेही कुणालाही कार्यालय उघडता येतात, काढता येतात, घर पण त्या ठिकाणी घेता येतं।
ह्याची पण नोंद सगळ्यांनी घ्यावी आणि त्याच्यातून कुठला वेगळ्या प्रकारचा प्रचार आणि प्रसार देखील करण्याचं काही कारण नाही. तिसरी गोष्ट, अजून एक गोष्ट म्हणजे मधल्या काळामध्ये काँग्रेसच्या प्रांताध्यक्षांनी एक निवेदन केलं, एक स्टेटमेंट केलं की आम्हाला खंजीर खुपसण्याचं काम झालं. वास्तविक नानांचं ते स्टेटमेंट हास्यास्पद वाटतं, कारण नानाच पाठीमागं कुठल्या पक्षातनं काँग्रेसमध्ये आले तो तुम्हाला माहिती आहे. ते भाजपमध्ये स्वतः होते. मग आता भाजपने म्हणायचं का आमच्या पाठीत खंजीर खुपसला आणि ते तिकडे गेले. हे तेवढ्यापुरतं हेडलाईन मिळवण्याच्या करता पाठीत खंजीर खुपसणं वगैरे वाक्य कदाचित त्यांना बरं वाटत असेल, परंतु संघटनेमध्ये प्रत्येक पक्ष आपापल्या परीनं काम करत असतो. आमचं आघाडीचं सरकार आहे, महाविकास आघाडीचं सरकार आहे, त्याच्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस काम करत आहे. मागे देखील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस काम करायचं, परंतु राज्य स्तरावर, देश स्तरावर निर्णय घेत असताना राष्ट्रीय पातळीवरचे नेते निर्णय घेतात, राज्य पातळीवरचे नेते निर्णय घेतात. जिल्ह्यांच्या मध्ये अनेक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या घटना घडतात. तिथली राजकीय परिस्थिती, तिथली भौगोलिक परिस्थिती, तिथं वातावरण योग्य सर्वांच्यात राहण्याच्या करता सर्वच राजकीय पक्ष जे आम्ही आघाडीमध्ये एकत्र आहेत त्यांच्यामध्ये समन्वय असला तर हे प्रश्न निर्माण होत नाही. मागे जर काही उदाहरणं द्यायची म्हटलं तर काँग्रेसनी पण काही तालुक्याच्या ठिकाणी, जिल्ह्याच्या ठिकाणी भाजपबरोबर पण संधान बांधलेलं आपल्याला माहिती आहे. मी त्याला फार महत्त्व देऊ इच्छित नाही, पण जबाबदार नेत्यांनी वक्तव्य करत असताना आपल्या वक्तव्याचा कुठं काही वेडावाकडा अर्थ निघून वेडावाकडा परिणाम होणार नाही ह्याहीबद्दलची काळजी घ्यावी. काँग्रेसला काँग्रेस पार्टी वाढवण्याचा अधिकार आहे, राष्ट्रवादीला राष्ट्रवादी वाढवण्याचा अधिकार आहे, शिवसेनेला शिवसेना पक्ष वाढवण्याचा पूर्णपणे अधिकार आहे. पण हे सगळं होत असताना आत्ताच्या घडीचं परिस्थिती लक्षामध्ये घेता हे तिघं एकत्र आले तरच बहुमताचा आकडा 145 पार करता येतो आणि सरकारमध्ये राहून जनतेची कामं करता येतात. ह्याही गोष्टीची नोंद सर्वांनीच घ्यावी असं माझं स्पष्ट मत आहे. त्याबद्दल राज्यस्तरावर आमची मध्ये मुख्य पवार साहेबांनी बैठक घेतली होती. त्याच्यामध्ये आम्हाला त्यांनी सांगितलं की आपली आघाडी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ठेवायची आहे, पण जिल्ह्याच्या स्तरावर काही वेगळे प्रश्न असतील तर काही प्रमाणात जिल्ह्याच्या स्तरावर तिथले आमचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष, तिथले आमचे पालकमंत्री किंवा संपर्क मंत्री, तिथले आमचे आजीमाजी आमदार, आजीमाजी खासदार यांना काही प्रमाणातल्या मुभा देण्यात आलेल्या आहे. हे त्याबद्दलचं आमची भूमिका मी मांडू इच्छितो. आता ह्याच्या व्यतिरिक्त आपल्याला काय विचारायचं असेल तर विचारा. त्यांनी पण राष्ट्रवादीचे काही पदाधिकारी त्यांच्याकडे घेतलेत ना, काही कार्यकर्ते घेतलेत ना. मी मगाशीच सांगितलं की आम्ही दोघांनी मिळून 99 ते 2014 15 वर्ष सरकार चालवलं आघाडीचं. त्याही काळामध्ये काही जिल्ह्यामध्ये आम्ही एकमेकाच्या विरोधात उभं राहायचो, काही भागामध्ये आम्ही एकमेकाचे कार्यकर्ते एकमेकाच्या पक्षात घ्यायचो. जर एखादी व्यक्ती राष्ट्रवादी सोडून काही त्यांचा गैरसमज झाला म्हणून दुसऱ्या पक्षात जाणार असेल आणि ते इतर ठिकाणी जाऊन विरोधी पक्षाची ताकद वाढणार असेल, त्यापेक्षा आमचे जे मित्रपक्ष आहेत तिथं गेले तर त्याच्यात वाईट वाटायचं काही कारण नाही. तसं त्यांच्यातले पण काही विरोधी पक्षात न जाता आपल्या आघाडीतल्या मित्रपक्षांमध्ये गेल्यानंतर त्यांनी पण ती समंजस भूमिका घेतली पाहिजे, कारण शेवटी आपली आघाडी एकजूट राहिली पाहिजे हा त्याच्यातला मतितार्थ आहे.
नेते बाळा नांदगावकर यांना जीवे मारण्याच्या धमक्या आहेत, मुस्लिम संघटनाकडून या धमक्या आलेल्या आहेत असं त्यांनी म्हटलंय. त्यांनी अधिक सुरक्षेची मागणी केली. याबद्दल बाळा नांदगावकरजी आमचे गृहमंत्री म्हणजे सरकारचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील साहेबांना भेटले. त्यांनी त्याच्याबद्दलची त्यांना माहिती दिली. कुठल्याही व्यक्तीला राज्यातल्या त्यांना सुरक्षित वाटण्यासारखी परिस्थिती सातत्याने टिकवणं हे सरकारचं काम आहे, आमच्या पोलीस खात्याचं काम आहे. त्यामुळं गृहमंत्री निश्चित ह्याच्यामध्ये लक्ष घालतील की काय पत्र आलंय, कुठून आलंय, कोण त्याच्यामागं सूत्रधार आहे ह्याची माहिती घेतील. आणि आपली एक राज्याच्या स्तरावर कमिटी असते, त्याच्यामध्ये सगळे वरिष्ठ अधिकारी असतात आणि ते ठरवतात की बाबा कुणाला आपल्याला संरक्षण दिलं पाहिजे, कुणाला पोलीस बंदोबस्त त्या ठिकाणी दिला पाहिजे. आणि तशा पद्धतीनं आजपर्यंत आपण करत आलेलो आहोत. त्याबद्दल योग्य निर्णय दिलीप वळसे पाटील घेतील याबद्दल मला विश्वास आहे. काँग्रेस पक्षाचं चिंतन शिबिर आहे आणि त्या चिंतन शिबिरमध्ये ज्याप्रमाणे भंडारा आणि गोंदियामधली घटना घडली, पाटील खंजीर खुपसले आहे असं ज्याप्रमाणे वक्तव्य नाना पटोले यांनी केलं, त्याचं एक पूर्ण शेड्यूल घेऊन ते सोनिया गांधीला भेटणार आहे. आणि चिंतन शिबिरमध्ये सर्व नेत्यांना सांगणार आहे की महाविकास आघाडी सरकारमध्ये आमच्यासोबत धोका होत आहे, आपल्याला काही. चिंतन शिबिर हे देशाचं आहे का भंडारा गोंदियाचं आहे? चिंतन शिबिर देशाचं आहे. हा देशाचं आहे ना. हा मग मुद्दे मांडायचा अधिकार शिबिरामध्ये प्रत्येकाचा असतो. ते मांडतील, त्याची नोंद जी घ्यायला पाहिजे ती त्यांचे वरिष्ठ घेतील. वरिष्ठांना वाटलं किंवा ह्याच्या संदर्भामध्ये आपण राष्ट्रवादीच्या वरिष्ठांशी बोलायची गरज आहे तर ते बोलतील. ह्या घटना घडत असतात, ह्या आज नाही घडल्या. ह्या पहिल्यापासून मी तर 99 ते 2014ची उदाहरण तुम्हाला दिली. 15 वर्ष सरकारमध्ये असताना देखील आम्ही काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मध्ये एकमेकाच्या विरोधात उभं राहिलो आणि काही वेळेस तर 99ला आम्ही एकमेकाच्या विरोधात उभं होतो. तीच गोष्ट 2014ला आम्ही एकमेकाच्या विरोधात उभं होतो. ह्या घटना घडतात, घडू नये म्हणून सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे. त्याबद्दल दुमत असण्याचं काहीच कारण नाही. आम्ही कधी घडून देत नाही. आम्ही कधी यांनी पाठीत खंजीर खुपसला आणि यांनी पाठीत तलवार खुपसली असलं कधी सांगत नाही. नाना पटोलेंनी सांगावं. आता नाना पटोले पूर्वी काँग्रेसमध्ये होते, काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेले, भाजप सोडून पुन्हा काँग्रेसमध्ये आले. आता कशाला काय, आपलं आपलं झाकली मूठ 1.25 लाखाची सगळ्यांनी आपली ठेवावी. तिथं आम्ही एकोप्याने लढा असं सांगणार, परंतु शेवटी तिथला अधिकार त्या त्या पक्षाच्या स्थानिकांना देणार. एकोप्याने जर एखाद्या ठिकाणी आमच्या 3 पक्षामधलेच दोघं एकमेकाच्या विरोधात लढूनच ती निवडणूक होणार असेल तर कार्यकर्ते मग कधी ऐकत नाहीत. शेवटी त्यांनाही वाटतं की आम्हाला संधी मिळणार आहे का नाही. संभाजीराजे आज वेगळी भूमिका जाहीर करणार आहे. आज त्यांनी म्हटलंय की ज्याप्रमाणे मराठा आरक्षण मिळालं नाही, सरकारही मराठा आरक्षणावर लक्ष देत नाही असं त्यांनी वारंवार आरोप केला आहे आणि त्यांनी आंदोलन पण केलं आहे. आज वेगळी त्यांची भूमिका असणार आहे. आज ते काय भूमिका जाहीर करणार हे तुम्हालाही माहीत नाही, मलाही माहीत नाही. तुम्ही अनेकांनी त्यांना खोदून प्रश्न विचारले. ते ज्यावेळेस देवेंद्रजींना भेटायला गेले होते त्यावेळेस त्यांनी सांगितलं मला जे बोलायचं ते बोलले. थोडा धीर धरा, थोडा पेशन्स ठेवा, थोड्या वेळाने कळेल काय त्यांना बोलायचं ते. तो केविलवाणा प्रयत्न आहे. तुम्ही जर पवार साहेबांची टोटली भाषण ऐकलं, साहेबांनी एका कवीचा, तुम्ही नीट ऐका, कवीचा दाखला दिलाय. त्या कवीनं काय ते केलंय ते सांगितलं. ह्यांनी काय केलंय ते तेवढंच सांगून पुढचं सगळं कट केलं. हे असलं कशाला राजकारण करायचं. साहेबांनी एक उदाहरणाखातर ते सांगितलं की बाबा जे ब्रह्मा विष्णू महेश
ह्यांना मूर्त्या घडवण्याचं काम करतात, त्यांच्याबद्दलचं त्या कवितेमध्ये जे काही वक्तव्य आले ते सांगितलं. पुण्यामध्ये इंदिरा किटचा एक प्रकार समोर आलाय. रुग्ण हॉस्पिटलमध्ये जे ब्रँड डॉक्टर आहेत त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल झालाय. काही दिवसांपूर्वी ससून हॉस्पिटलमध्ये देखील अशाच प्रकार त्याबद्दल स्वतः सार्वजनिक आरोग्य खात्याचे मंत्री राजेश टोपेंनी हेरिंग दिलेलं होतं. ते हेरिंग त्यांचं म्हणजे त्यांनी ऐकून घेतलंय. आता त्याबद्दलचा निर्णय राजेश टोपे देतील. कारण अशा प्रकारच्या घटना घडतात त्यावेळेस सर्व बाजूनी काय वस्तुस्थिती आहे, उद्याच्याला कुणाच्याबद्दल तक्रार आली तर त्यांचं म्हणणं मांडायची संधी द्यायची असते आणि तशा पद्धतीनं आमचा सार्वजनिक आरोग्य विभाग काम करत आहे. दादा, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचं म्हणणं आहे की राष्ट्रवादी हा एका माणसाचा पक्ष आहे आणि बाकीच्यांनी फक्त ऐकायचे, एकच माणूस हा पक्ष चालतो. तुम्हाला एक माहिती आहे का, बहुतेक ठिकाणी तीच परिस्थिती असते. शिवसेना फक्त बाळासाहेब ठाकरे हेच शिवसेना चालवत होते, बाकीचे सगळे सहकारी त्यांना सपोर्ट करत होते. आजच्या घडीला जे भाजपचे राज्याचे अध्यक्ष म्हणतात यांनी किती कुणी सांगितलं तर तरी देखील नरेंद्र मोदी साहेबांचा करिश्मा आला म्हणून यांना सगळ्यांना संधी मिळाली. यांना याच्यात बाकीच्या स्वतःमुळे संधी मिळालेली नाहीये. ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात घ्यावी. आम्ही पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करतोय. आम्ही साहेबांच्या फोटो लावतो तेव्हा आम्हाला त्या ठिकाणी मतं मिळतात. पक्ष असंच आता तिथं स्टॅलिन आले, ममता बॅनर्जी आले. ममता बॅनर्जीची जेव्हा भावाची लोक सगळी सोडून गेली परंतु ती एकटी लढली ना. तिथं ते आल्यानंतर गेलेलेही परत आले. चला आता परत आपल्या घरी जाऊया म्हणून. तीच गोष्ट तुम्ही बघितली तर नवीन पटनाईक, बिजू पटनाईकांच्या सातत्याने त्यांच्या पाठीशी ओरिसाची जनता खासदारकीला आमदारकीला उभी आहे. ही गोष्ट तेवढीच त्रिवार सत्य. ह्याच्या पाठीमागच्या काळात काँग्रेसमध्ये इंदिराजी असतील, राजूजी असतील, ह्या नेत्यांच्याकडे बघून जनता त्यांच्या पाठीची उभी राहत होती. आता त्याच्यानंतरच्या काळामध्ये ह्यांचं मोदी साहेबांचं करिश्मा आला. वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या, आता तिथं जगमोहन म्हणून आमचे जगनमोहन हे जे मुख्यमंत्री आहेत आंध्र प्रदेशचे, तर ते जगन रेड्डींच्याकडे बघून तो पक्ष सत्तेवर आला ना, YSRचा आला ना. तीच गोष्ट आपल्या तेलंगणामध्ये देखील एकट्या नेत्याकडे बघून हे केलेलं आहे. त्याच्यावर त्यांनी सांगितलेलं बरोबरच आहे. आम्ही कुठं चुकीचं आहे म्हणतो, आम्हाला मान्य आहे. त्यांच्या सूचनेला माझा अनुमोदन आहे. दादा, आपल्या देवीच्या मंदिरामध्ये संभाजीराजेंना जाऊ दिलं नाही, त्यामुळे आता आक्रमक पवित्रा कार्यकर्त्याने घेतला संभाजीराजेंच्या. मी त्याची माहिती घेतली. त्यामध्ये ज्यांनी ते केलं त्यांना काहीतरी नियमावली ठरवून दिलेली आहे आणि त्याच्यातनं त्यांनी सांगितलं की उशीर झाला म्हणून ती वेळ संपून गेली होती. वास्तविक अशा की ज्यावेळेस गोष्टी घडतात त्यावेळेस सगळ्याच गोष्टी अगदी नियमावर तंतोतंत बोट ठेवून चालत नाही. थोडंसं शिथिलता दिली असती तर हा प्रश्न इतका चर्चेला पुढे आला नसता, असं माझं मत आहे. हा, अयोध्येला जाण्याच्या संदर्भात राज ठाकरे असतील किंवा आदित्य ठाकरे असतील यांना तिथे स्थानिक पातळीवर विरोध होतोय. मुळात अयोध्येला जाण्याचा अट्टहास हा हिंदुत्व अजेंडा दाखवण्यासाठी आहे, राजकारण करण्यासाठी. मला अजून माझी त्यांची मीटिंग झाली नाही किंवा मी त्यांना विचारलं नाही. कारण ज्याचा त्याचं स्वतःची भूमिका असते. आता तुम्हालाही उद्या कुठं जायचं हा तुमचा अधिकार आहे आणि ते कितपत सगळीकडे जग जाहीर करायचं का न सांगता आपलं विमान पकडून, रेल्वे पकडून, स्वतःची गाडी घेऊन जायचा हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. काही जण त्याचा खूप मोठ्या प्रमाणात प्रोपगंडा करतात, काही जण त्याची जास्त चर्चा करत नाही. आता नक्की ह्याच्या मागं काय त्यांची भूमिका आहे तेच स्वतः स्पष्ट करू शकतील. आता तुम्ही पत्रकार मित्र त्याच्यातनं स्वतःचे अंदाज काढता की बाबा ह्याच्या मागे हे कारण असू शकतं, त्याच्यामागे ते कारण असू शकतं.
आणि त्याच्यातून तिथल्या स्थानिक खासदारांनी काय निर्णय घ्यावा लोकशाहीमध्ये त्यांनी तो निर्णय घेतला. पण उद्याच्याला कुणी जायचंच ठरवलं तर कदाचित तिथले सरकारला बंदोबस्त द्यावा लागेल आणि प्रत्येकाला कुठं जाऊन देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये दर्शन घेण्याचा अधिकार आहे, तिथं जायचा अधिकार आहे. अर्थात हे सगळं होताना कायदा सुव्यवस्था पण चांगली राखली गेली पाहिजे आणि चर्चेतनं हे प्रश्न सुटू शकतात. परंतु सध्या तरी जरा एकदम तिथले खासदार फारच आक्रमक झालेले दिसतात. ते कुठलं ऐकायच्या मनस्थितीत सध्या तरी नाही. तुम्ही जे चॅनलमध्ये बातम्या दाखवता ना त्या नाही, असं कुणी कुणाला अपशब्द वापरू नये. आपल्याला कुणाला कुठलीही उपमा देता येईल, परंतु त्याच्याकरता आपला सुसंस्कृतपणा सोडायचं कारण नाही कुणी. जिस तरह से नाना पटोले ने बयानबाजी की और जिस तरह से आरोप लगाए हैं खास करके एनसीपी में जंजर जो होती है पे इस तरह देखती है एनसीपी. ऐसा आरोप मीडिया में जाके लगाने की कोई ज़रूरत नहीं थी. उन्होंने ऐसा कुछ हुआ तो हमारे स्टेट के प्रेसिडेंट पार्टी के जयंत पाटिल के साथ बात करनी चाहिए थी, हमारे साथ बात करनी चाहिए थी. हम भी पार्टी चलाते, स्टेट में काम करते, और अगर हमारे साथ बात करने के बाद उसमें से रास्ता नहीं निकलता तो फिर पवार साहब के पास भी जाना चाहिए था. उसमें से कुछ ना कुछ हल निकल सकता था, लेकिन उन्होंने कोशिश नहीं की. अभी उन्होंने वैसा स्टेटमेंट किया, उनके खिलाफ मैं भी स्टेटमेंट दे सकता हूँ. लेकिन सर उनका कहना है जयंत पाटिल साहब से हमने इस बारे में बात किया लेकिन उधर से कोई रिस्पांस नहीं आया, ये तक बोला उन्होंने. उसके बारे में मुझे मालूमात नहीं है. कल उसके बारे में जयंत पाटिल साहब का स्टेटमेंट आपने सुना है, लेकिन जयंत पाटिल और मैं 2 दिन पहले उनके कॉन्स्टिट्यूंसी में एक कार्यक्रम था वॉलीबॉल का, तो उसमें हम बैठे थे एक साथ, और वहाँ से आते वक्त भी बम्बई में एक साथ आए, तो उन्होंने वैसा मुझे कुछ बताया नहीं. मैं पूछूंगा. आपको लगता है कि पब्लिसिटी स्टंट कौन सा? नहीं, कुछ हुआ होगा. ऐसे तो बहुत जगह होता है. हमारे वैसे तो हम पहले सब एक पार्टी में थे कांग्रेस में, बाद में कांग्रेस अलग हुई. कांग्रेस वैसी रही, हम अलग हुए क्योंकि हमें हमारे लीडर को वहाँ से निकाला पार्टी में से, संगमा जी को, तारिक अनवर जी को, पवार साहब को और बाकी साथियों को, बाकी लीडरों को. फिर उन्होंने वो ये पार्टी निकाली, उसको 22-23 साल हो गए. मोदी सरकार अगले महीने में 8 साल पूरा कर रहा है. आपको लगता है कि एज अ फाइनेंस मिनिस्टर आपला हिंदी न्यूज सुरू झाली? अच्छा, ओके सर. 8 साल पूरी कर रही है. आपको लगता है कि क्या मोदी सरकार सक्सेस हुई है एज अ फाइनेंस मिनिस्टर? क्योंकि इंडस्ट्री रहे, जीएसटी. ये देखो, मोदी साहब को 2 दफा थम्पिंग मेजॉरिटी से भारत के लोगों ने जीत के दिया है, जिता के दिया है. अभी वो उनका काम कर रहे हैं, उनको उनका काम ठीक लगता होगा, लेकिन एक है, आज महंगाई बहुत बढ़ गई है. गैस के रेट देखे, पेट्रोल डीजल के रेट देखे तो आपको पता चलेगा कि बहुत महंगाई बढ़ गई है. तो वो तो कम करने के लिए सेंट्रल गवर्नमेंट ने कुछ ना कुछ कोशिश करनी चाहिए. और बीच में 2 साल अपने देश के सभी जगह में कोरोना था, उसके वास्ते जो डेवलपमेंट होनी चाहिए थी बहुत से रुक गई थी, उसको ज़्यादा सपोर्ट करना चाहिए. उनके लिए कुछ ऐसे फैसले लेने चाहिए कि जिससे बाहर से भी इन्वेस्टमेंट आ सकती है, बाहर से यानी आउट ऑफ इंडिया में से भी आ सकती है, और स्टेट में से भी अलग अलग स्टेट में आ सकती है. ऐसा हुआ तो हमारे जो यंग जनरेशन है उनको रोजगार मिल सकता है. और रूरल एरिया में अभी थोड़ा सा जो आपने देखा फर्टिलाइज़र के रेट बहुत बढ़ गए, तो उसमें नाराज़गी है. हम जब जाते हैं उसमें कुछ कम करने की उन्होंने कोशिश की, लेकिन जिस हिसाब से कम करना चाहिए था वैसा नहीं हुआ. इसीलिए रूरल के भी फार्मर्स नाराज़ है.
कि बहुत ही दाम बढ़ गए हैं, ऐसी सिचुएशन है। योगी सरकार यहाँ मुंबई में अपना एक ऑफिस खोलना चाहती है, खासतौर पर उत्तर भारतीय और यूपी के लोगों को टारगेट करते हुए। इस फैसले को आप किस तरीके से देखते हैं? हर एक को अपने देश में कहीं भी जाके खुद का ऑफिस खोलने का अधिकार है। राज ठाकरे को धमकी मिली है, पत्र से बाकायदा उनके नेता ने शिकायत की गृह मंत्रालय को, किस तरह से इनको क्या सुरक्षा के लिए सरकार किस तरह से प्रयास करेगी? उसके बारे में हमारे होम मिनिस्टर मिस्टर दिलीप वळसे पाटिल के पास वो लेटर लेके बाळा नांदगावकर एक्स स्टेट मिनिस्टर वो खुद गए थे, उन्होंने कंप्लेंट की, हमारे होम मिनिस्टर ने वो सुन ली है। उसके बारे में एक कमेटी रहती है, वो कमेटी के पास शायद उन्होंने वो लेटर दिया होगा, और क्या किसी को बंदोबस्त देना चाहिए, किसी को क्या करना चाहिए, कौन से कैटेगरी में बंदोबस्त देना चाहिए, ऐसे एक कमिटी डिसिजन लेते आहे, वो डिसिजन ले लेंगे। मगाशी तुम्ही जे मला सांगितलं त्याच्यामध्ये तुम्ही पहा, आता तुम्ही मगाशी सांगितलं 8 वर्ष झाली वगैरे, झाली ही गोष्ट खरी आहे, पण आता श्रीलंकेची परिस्थिती काय झाली, मी आश्चर्यचकित झालो। रात्री मी चॅनलवर काही पाहत होतो, म्हणजे ज्या देशाच्या व्यक्तीला तिथं पंतप्रधान, मंत्रीपद, खासदारपद, आमदार वेगवेगळी पदं मिळत होती, ते खासदारांना पण खासदार असताना गाडी देते ढकलून पाण्यात। त्याच्यामध्ये कित्येक मंत्र्यांचे, कित्येक लोकप्रतिनिधींचे, पंतप्रधानांची घरं पेटून देत आहेत। आता तिथं कुणी जर बाहेर दिसलं तर गोळी झाडा अशा प्रकारचे आदेश दिलेले आहेत, फायरिंगचे। भयानक आहे। म्हणजे हे का लोक चिडली की ते महागाई नाहीत की तिथं परकीय चलनच संपलंय, तिथं जे फ्युएल मिळायला पाहिजे, बाकीचे जीवनावश्यक वस्तू मिळायला पाहिजे त्या मिळत नाही। असं वातावरण कुठंच होऊ नये। श्रीलंका पण आपला शेजारचं राष्ट्र आहे, आपले त्यांचे संबंध नेहमी चांगले राहिलेले आहेत। आणि नेपाळ श्रीलंका नव्हे तर देशातलं जगातले कुठलेही देश असले तरी अशा गोष्टी होत आहेत। आता ते युक्रेन रशिया अजून युद्ध संपेना, पण युक्रेनला आता मोठ्या प्रमाणावर अमेरिका मदत करायला लागलेली आहे। काल पण खूप मोठ्या प्रमाणावर त्यांनी फायनान्शियली सपोर्ट जाहीर केलेला आहे। शेवटी असं एकमेकाच्या बद्दल वातावरण खराब करून, एकमेकाच्या विरोधात युद्ध करून हे प्रश्न सुटत नाहीत, हे प्रश्न चर्चेतनंच सोडले जातात। हे महात्मा गांधींनी अहिंसेच्या मार्गाने देखील दाखवून दिले ना त्या काळामध्ये, त्याचं खरं तर अनुकरण सगळ्यांनी केलं पाहिजे। आरक्षण को लेकर के क्या कुछ मंथन चल रहा है? सुनने में आ रहा है कि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिवराज सिंह चौहान से बात करेंगे, आने वाले दिनों में चुनावी प्रक्रिया भी शुरू हो जाएगी। कल इसके बारे में कैबिनेट में थोड़ी बहुत चर्चा हुई, तब हमने सबने रिक्वेस्ट की कि इसमें महाराष्ट्र के चीफ मिनिस्टर ने मध्य प्रदेश के चीफ मिनिस्टर के साथ बात करनी चाहिए, क्योंकि मध्य प्रदेश में भी वैसा ही डिसीजन सुप्रीम कोर्ट ने उनके बारे में दिया है। तो अपने बारे में जो डिसीजन है वैसा ही उनका भी डिसीजन है। तो सब जो देश के स्टेट में चुनाव है, और उन्होंने खाली ऐसा नहीं कहा, मुझे लॉ डिपार्टमेंट और लॉयर कहते हैं कि ये सभी स्टेट को इसका बंधन है जो डिसीजन दिया है सुप्रीम कोर्ट ने। तो अलग अलग स्टेट में भी ओबीसी को प्रतिनिधित्व मिलने के लिए कुछ समस्या उसमें से खड़ी हुई है, वो समस्या हल करने की जरूरत है। उसके लिए सेंट्रल गवर्नमेंट ने भी इंटरफेयर करने की जरूरत है। अगर सेंट्रल गवर्नमेंट को ऐसा लगा कि नया बिल आना चाहिए तो वो भी लाना चाहिए, उसमें कुछ बदल करना चाहिए अपने कॉन्स्टिट्यूशन में तो वो भी करना चाहिए। सभी जगह से सोचकर डिसीजन देना चाहिए, लेना चाहिए, ऐसा मेरा कहना है। बीजेपी तो आरोप लगा रही है कि आघाड़ी सरकार ने इनिशिएटिव नहीं लिया और इसी के कारण जो है एम्पिरिकल डेटा कलेक्ट नहीं हो पाया, और यही कारण है। अभी एम्पिरिकल डेटा के कारण ऐसा हुआ, ऐसा महाराष्ट्र में हुआ, तो मध्य प्रदेश में कैसा हुआ? सब लोग कोशिश करते हैं, ऐसा कोई भी नहीं। गवर्नमेंट में जो भी बैठता है वो हमेशा सबको साथ लेके जाने की कोशिश करता है, उसके अलग अलग डिमांड्स जो पूरा कर सकते हैं उसको सपोर्ट देता है। लेकिन ये
पॉलिटिक्स है। हम जब रूलिंग पार्टी में है तभी ये नहीं हुआ तो ये फेल हुए। और मध्य प्रदेश में अभी क्या हम बोलने का, हमने वैसे बात करने की कि मध्य प्रदेश का गवर्नमेंट फेल करने, उससे बजाय उनके साथ बात करके और बाकी साथियों के साथ बात करके, अलग अलग चीफ मिनिस्टर को बात करके, सब मिलके क्या प्रपोजल हम लेके जा सकते हैं, बड़े बेंच के सामने ले ज़्यादा जो अभी 3 लोगों ने डिसीजन लिया ना, तो उसमें बड़ा बेंच के सामने भी जा सकते हैं, लार्जर